व्हिडिओ भांडणाची करते ना, मी नाही करत, तीच कळ काढते, तीच भांडणाची व्हिडिओ बनवते, ते करते. करून दे अरे, पण तू कशाला हे करते? मी काय केलं नाही, तिने केलेलं आहे, ती व्हिडिओ टाकते हाणामारीचे. अरे तुला सांगितलं ना, लेकरा बाळाचे टाक, ह्याचे टाक, त्याचे टाक, कशाचे. ती मला काल तिने व्हिडिओ बनवली आणि मला बोलती की तू मला मेली आजपासनं आणि मी तुला मेले. तिला शोभतं का असं बोललं? तिने असं बोलायला तरी पाहिजे का? लहान बहीण आहे का दुश्मन आहे? मला बोलती की तू मला मेली, मी तुला मेली म्हणून व्हिडिओ पोस्ट केली. अगं नवरा बायकोची भांडण झाली तरी तुझ्या नवऱ्याची तुझे भांडण झाले मध्ये, इतकी तमाशा केला, तुझ्या नवऱ्यानं का तुला सोडूनच दिलं का? इतके भांडणं केले, व्हिडिओ टाकलं, इथे केलं, राहतेस ना चांगलं का सोडून दिलं का? मग तुला लाज वाटलं पाहिजे ना की बहिणीला थोडेसे भांडणं झाले तर लगेच बोलती तू मला मेली, मी तुला मेले. तुला बोलायला तरी लाज वाटलं पाहिजे थोडी तरी. असं बोलतेत का? डायरेक्ट ती म्हणते व्हिडिओ पोस्ट करून की तू मला मेली, मी तुला मेले म्हणून. तिला थोडं तरी शोभायला पाहिजे ना, जरा लाज नाही. तुला तरी शोभतंय का? भांडणाचे बिन्नाचे व्हिडिओ कशाला टाकत बसती रे? तुला मी 100 वेळेस सांगितले, चांगले व्हिडिओ टाक ना, काही पण लेकरा बाळाचे टाक. तीच व्हिडिओ भांडणाची करते ना, मी नाही करत, तीच कळ काढते, तीच भांडणाची व्हिडिओ बनवते, ते करते. करून दे अरे, पण तू कशाला हे करते? मी काय केलं नाही, तिने केलेलं आहे, ती व्हिडिओ टाकते हाणामारीचे. अरे तुला सांगितलं ना, लेकरा बाळाचे टाक, ह्याचे टाक, त्याचे टाक, कशाचे. बाहेर फिरायला जातो त्याचे टाकावे. दुसरी कशाला टाकायचे कसले पण व्हिडिओ? मी काय केलेलं नाही, तिनेच केलेलं आहे, तीच तमाशा करते. मी एक शब्द सुद्धा बोलत नाही, मी काहीच करत नाही, तीच सगळं करते. मला मारू नका. तुला सांगितलंय ना टाकू नको कसले पण म्हणून. मी काय केलेलं नाही, तिला सांगा ना तुम्ही. मग त्या बाईमुळे मला घरात तमाशा आले, त्या बाईमुळे मला का मारलंय. आता मी जर काय बोललं उलट किती तमाशा होईल, पण चुकी माझी ना, मी ती माझ्या भांगा लागली, मी म्हणून तिच्या संग तमाशा करायला लागले. मग ह्यांनी मला समजून सांगायचं ना. माझं दुखती आधीच तर गाले दुखायला लागल्या, चपकन चापट मारली. अरे पण मी तुला काय सांगितलं, आपल्याला लेकरं आहे, 3 लेकरं दाखवायचे, स्वयंपाक करताना व्हिडिओ काढायचे, बाहेर फिरायला गेलो मग मी तसंच व्हिडिओ टाकते ना, तसंच व्हिडिओ बनवते ना. पण ते आता व्हिडिओ पोस्ट करायला लागली बहिणीचे. आता तू मेली मला, मी तुला मेले. ती मला म्हणते तू मला मेली, मी टाकावे व्हिडिओ काही. त्यात माझ्या काही चुकी नाही ना. ती थोडंफार काल मी म्हणतो तिला कालचं की घरी आहे तू या, आपण बोलू. ती डायरेक्ट बोलते की मम्मीला टेन्शन आलं, काल मम्मीचा बीपी वाढला की तुम्ही इतकं फार एकमेकाच्या फार आता मारायच्या गोष्टी करायला लागले, काल मारायच्या इतकं तमाशा वय हे झाला का तुम्हाला? ते म्हणते की तुला काय तुम्हाला मेली, मी तुला मेली. तिच्या नवऱ्याला काल बोलायला गेले, तिचा नवरा सुद्धा नाही बोलला. ती नवऱ्याला सुद्धा बोलून द्याय ना, आणि ना तिच्या मुलाला पण बोलून द्या ना. काल पिलूला म्हणलं पिलू इकडे खायला आणलं होतं काल. मग ते मुलगी मागायला लागली होती म्हणून वडापाव आणला होता त्याला द्यायसाठी. तर बोलवलं आणि फ्रुटी आणलं होतं, तर येऊन नाही दिलं, नाही म्हणली ये इकडे पिलू म्हणली, आवाज दिला. मग इतका आगाऊपणा असतोय का? तिची नवरती तिचे भांडणं होतात, तिने पोस्ट केले व्हिडिओ हे ते, तिची व्हिडिओ किती व्हायरल झाली. मग तिने काय लोक तर कंप्लेंट करा हे ते किती काय काय बोलले. मग तिने काय तसंच केलं का? कंप्लेंट केली का? भांडणं केले का? राहते ना चांगलं नवऱ्या संग. तसंच मी काय तिला भांडते का? काय बोलते का? मिली हे ते असतं असं किती काय काय बोलते. तुम्ही किती वर्ष मला गालाला मारलं श्रीकांत, मला दुखायला लागलंय गाल. व्हिडिओ चांगले टाकायचे म्हणजे इथून पुढे मला भांडणाचे व्हिडिओ दिसले नाही पाहिजे. नाहीतर तुला काय करायचंय ते कर तुझं तू. राह एकटीच. सांगितलेलं ऐकायचं नाही ना. बसा हाय का बघ आहे तुझ्यामुळं काय म्हणते ते, तुझ्या नवरा तुझ्यासोबत आहे. मला काय म्हणतात की तू राहा एकटीच, तुला व्हिडिओ बनवायचेत ना तर एकटीच कुठं राहा आणि व्हिडिओ बनव, संग राहू नको माझ्या. ते म्हणजे तुम्हाला लाज वाटत नाहीत का? नुसतं व्हिडिओ भांडणाचे करता, व्हिडिओ पोस्ट करता, लोक तमाशा बघतात. ते चांगले व्हिडिओ बनवा ना, चांगले व्हिडिओ बनवून काय दाखवा लोकांना. त्यात माझी काय चुकी आहे? मी तिला म्हणते व्हिडिओ बनवू नको, तसा व्हिडिओ नको तसं करू, चांगले व्हिडिओ बनवू असं तसं, तर ती माझं ऐकत पण नाही, काय नाही. मी सगळं तसंच पडलेलं आहे पसारा, कामधंदा का मुलांना शाळेत सोडून तसंच सगळं पडलं. अजून मला काम पाणी भरायचं, भांडे घासायचे, स्वयंपाक हे करायचं आहे, तिथंच चाललेलं आहे, तिथंच चाललेलं. काल तिने व्हिडिओ पोस्ट केली म्हणते की तू मला मेली आणि मी तुला मेले. तुला लाज वाटलं पाहिजे का असं बोलताना थोडं जर जीवाला? ती म्हणते काय माझ्या नवऱ्याला काय म्हणणं आहे का? माझा नवरा नाही का? हे ते सगळ्यांच्या नवऱ्याला मन आहे ग, पण तुला लाज पाहिजे. तू छोटी बहीण आहेस,
कसं बोलायला कसं नाही बोलावं म्हणून तुला लाज पाहिजे की आपल्या बहिणीला कसं बोलावं म्हणून. लोकांना सांगायची वेळ नाही आली पाहिजे. तुझ्यामुळे मी आज मार खाल्ला का नाही? थोडं समजायला पाहिजे, थोडंसं नीट वागायचं का नीट राहायचं असतंय. तुझ्या मुलाला बोलून देत नाही, नवऱ्याला बोलून देत नाही, तसं आम्ही करतो का? माझं नाव तसं करतो का? तर माझ्या नावाने काल मुलाला घ्यायला लागले, तुझ्या मुलाला घेतलं आणि बसवलं असं जवळ. तर ते खायला असते ना ती बालाजी डाळ नसते का, ती मुगाची डाळ, ती त्यांनी दिली खायला. लगेच तिच्या नवऱ्याने आवाज दिला, लगेच तिने आवाज, तिच्या नवऱ्याला ती म्हणली असते. तिच्या नवरा तसं एवढं कुचकपणा करत नाही, ते चांगलं आहे. पण हीच नालायक कुत्री आगावे. काल त्यांनी बसवलं खायला घेऊन, ती लगेच आली आणि त्यांना पाठवलं, तिच्या नवरा पाठवलं आणि म्हणली, तिच्या नवरा म्हटलं पिलू इकडे, पिलू इकडे. माझं नवरा म्हटलं राहून दे, खाते ना डाळ ते खाऊन दे. नाही नाही नको नको म्हटला, इकडं बोलले त्याच्या मम्मीने, डायरेक्ट असं बोललं. मग असं बोलायला पाहिजे का? ती बोलली म्हणून त्यांनी तरी समज पाहिजे, आणि त्यांनी तरी असं बोलायला पाहिजे का? तरी तो सुद्धा तिच्या वणी बोलतोय, तिच्यासारखं वागतोय. तर माझं एवढं सांगायचं तुला की तिच्या नादी नको लागू. तिच्या सध्या डोक्यात जरा परिणाम झालेला आहे, तर तिच्या नादी लागू नको तू. कशाला तिच्यामुळं आपलं फार सगळ्यांचं दुश्मनपणा आणतात. चांगलं राहतो तरी, तुला बोलतो महिन्यावर चांगलं, आम्ही चांगलं बोलतो नव्हतं, तू बोल. तिच्या नादी नको लागू. तिने सगळा तमाशा केला आता, आणि तमाशा करून सगळ्याला दाखवून तिच्या तेच म्हणते. ती म्हणते की मी तिला वाटतं की मी लय पैशावाली आणि ती गरीब आहे, ती अशी समजते. तिला वाटतं, ती म्हणते की तुला वाटतं म्हणजे मला वाटतं की मी लय पैशावाली आणि ती गरीब आहे. गरीब आणि पैशावालीच कोण नाही बाई. माणसाची कधी कोणती वेळ येईल ना तर सांगता येत नसती. काय माझं नवरा काय लय बाहेर गावाला कामाला नाहीये का? इथे कोणत्या मोठ्या त्याची कंपनी नाहीये, ते पण तुझ्या नवऱ्यासारखंच कामाला जाते. पण तुला लय गर्व, तुला लय माझे, असं करू नको, नीट राहा. आपल्या दोघींचं हे करायचं, लोकांना तमाशा दाखवायची गरजच नाही. तर नाही ते सोड, पण नवऱ्यानं सुद्धा मध्ये आणण्याची बारी गरज नाही पडली पाहिजे. तुला काय वाटत नाही, तुला त्याची काय लाज नाही, जाण नाही, काय नाही. तुला वाटतं की करावं तमाशा, होईन जे होईन. तुला सोडलेली आहे. आणि तुला सांगते, तुला सांगायचं असेल तर मला समोर सांग की माझ्या नवऱ्यासंग माझ्या मुलासंग बोलू नका, आम्ही कुणीच बोलणार नाही बस. पण असं मुलांना हातात नाही, मुलं घेऊन काल दुपारी पण मी मुलाला घेतलं तरी पण हातात नाही घेतलं. आज माझ्या नवऱ्याने रात्री घेतलं तरी पण हातात नाही घेतलं. बंद करा. तुझ्यामुळे त्या माणसाला किती मला मार खायची बार आली हो का बहीण भाऊ. माझं गाल सुजलेलं आहे, दाढ दुखते माझी, आणि मला मारलंय. आता हे तर लोकांना तमाशा दाखवायला चांगलं का? माझ्याच नावाची परत, माझ्याच नावाची, चांगल्या माणसाच्या नावाची बदनामी व्हायची वारी आहे का नाही? तुला सांगते, मी व्हिडिओ बनत होते माझे चांगलं, त्यांच्या संग मी हे पण नाही, नाश्ता दिला, नाश्ता करते ते, पण त्यांनाच नसून देखवलं. तेच मला म्हणते तुमचं काय चाललंय तमाशा. त्यांनी मला प्रेमात पण सांगितलं तरी ऐकलं नाही. छोटी चापट खावाच लागले ना एक तरी. तर नको नादी लागून, नको काय उगाच तमाशा करू. आपलं हाय ते शांत बस, चांगलं चालायचं चालून दे. बघ तुला काय करायचंय.